देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। विदर्भ की आवाज न्यूज पोर्टल चैनल का हुआ खबर का सीधा असर, जहां पर हम खबरें चलाते हैं, हम खबरें दिखाते हैं, हम खबरों के हकीकत को ले आते हैं दर्शकों तक। हमने पिछले बार खापरखेड़ा एमएसएमई कॉलोनी के पेड़ों की कटाई की खबर चलाई थी, जहां पर इस खबर देखने के बाद प्रशासन आया हरकत में। वन विभाग अधिकारी और महाजनकों के सिविल अधिकारी ने अब इस पेड़ की कटाई का काम रुकवा दिया है। ये खबर है हमारी, ये खबर का असर है हमारा विदर्भ की आवाज चैनल का, जहां पर हम लोग ने इस पूरे खबर को चलाने के बाद प्रशासन आई हरकत में और प्रशासन ने पूरी तरह से इस काम को बंद किया गया। बहुत सारे ऐसे पेड़ जिनको यहाँ पर रिमार्क करके रखे थे और जिनकी कटाई होने वाली थी, लेकिन हमारे विदर्भ की आवाज़ चैनल से जैसी खबर चली वैसी ये पूरी कटाई रुक गई। जहाँ पर सर्प मित्र और पर्यावरण प्रेमी दद्दू गणवीर ने हमारे चैनल का धन्यवाद किया और उन्होंने कहा कि आपके चैनल के लिए मैं सदैव तत्पर हूँ और आपके चैनल से ही इस खबर का सीधा असर हुआ और अब कई पेड़ों की कटाई ये रुक चुकी है। उन्होंने धन्यवाद किया। उन्होंने ये भी कहा कि ऐसे ही आप जैसा चॅनल अगर इस चलते रहा तो इस क्षेत्र। नमस्कार, मी विदर्भ चॅनलच्या माध्यमातून मुख्य संपादक शैलेश धुरे बोलत आहोत। माझ्याबरोबर दद्दू गणवीर आहे, सर्पमित्र आणि एक वन प्रेमी आहे। दद्दूजी, तुमचं स्वागत आहे विदर्भ की आवाज मध्ये। धन्यवाद सर। मला सांगा की ये तुम्ही मागल्या वेळेस एक खापरखेडा कॉलनीमध्ये एक उत्सव जो होते जे झाडांचा कत्ल झाला होता त्यावर आपण एक मोठ्या प्रमाणात आपण समोर येऊन एक नागरिक म्हणून आपण हे संपूर्ण प्रकरण समोर आणलं। ज्या प्रकारे एक माहिती अशी मिळाली गणवीर साहेब की ज्या प्रकारे या माध्यमातून वृक्ष जे तोडले आहे हे झाड ते काही खोड या माध्यमातून खापरखेडा कॉलनी मधून हे कुठेतरी बाहेर गेले अशी सूत्राच्या माहिती जानकारी आज आपण तिथे सर्वे केला। काय आहे संपूर्ण माहिती? सर्वप्रथम तर सर मी तुमच्या चॅनलच्या आभारी आहे की कारण की तुम्ही जे बातमी प्रकाशित केली त्या बातमीचा असर सरासरी आमच्या खापरखेड्यात दिसून आलेला आहे आणि वृक्षतोड थांबलेली आहे आणि हजारो वृक्षाला जीवनदान मिळाले आहे, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। सर, आज मी प्रकाशनगर कॉलनीची पाहणी केली, अनेक ठिकाणी तुटलेले झाडं त्यांचे निरीक्षण केलं आणि या घटनेची माहिती देखील सहाय्यक वन रक्षक विजय गंगावणे सर यांना दिली। सर, कॉलनी परिसरामध्ये जे झाड तुटलेली आहे 15 ते 20 झाडाची कत्ल झालेली आहे, त्या झाडाचे लाकडं कुठे गेले आहे याचा रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड नाही का महाजनकोकडे नाही। खरं तर प्रकाशनगर कॉलनी मधून जेवढेही कोणतेही वाहतूक सामान असो किंवा कोणती वाहतूक जर परिसरातून होत असेल मुख्य गेटवरून होते आणि त्या गेटवरून जर नाही का कोणते सामान जर बाहेर जात असेल तर तिथून त्यांची नोंद होणे गरजेचे असते। पण या झाड जे कटिंग झालेली आहे आणि या झाडाचे जे मोठे मोठे लाकडं होते जे हजारो टन माल होता तो त्याचा रेकॉर्ड ऑन द स्पॉट त्यांच्याकडे नाही। हा सगळ्यात मोठा प्रश्न मला पडत आहे आणि खरं तर महाजनको हा मुद्दा का लपवत आहे याचा मला नेमका प्रश्न येत आहे। दद्दूजी, मला हे सांगा गणवीर साहेब की ज्या प्रकारे ज्या वृक्ष तोडीला बिना परवानगी जेव्हा आपण सिव्हिल इंजिनियरला विचारल्याबद्दल त्यांनी सांगितलं की 100 फांद्यांचा हा आम्हाला GR आम्ही इथे दिला होता, पण आपण अक्षरशः बघितलं का आपल्याच या बातमीच्या माध्यमातून आपल्याच विदर्भ की आवाज चॅनलच्या माध्यमातून अक्षरशः ते झाड कापलेलं आहे, अर्ध झाड झालंय 100 वर्ष पुराणे, त्यावर तिथेच रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे आणि आपण हा संपूर्ण प्रकार उघडीत आणलाय। मला सांगा गणवीर साहेब की ज्या प्रकारे हा जेव्हा झाड कापलं तर त्याचे खोडं कुठे गेले आणि कुठे काय सिक्युरिटी काय करताय महाजनकोची कॉलनीमध्ये जर खोड पास होणार तर एखादा अगर कोणी अतिरिक्त तिथे बॉम्ब ठेवणार तर काय त्यांची सुरक्षा आहे? बघा,
आपल्या बातमीचा असर तर आपल्या खापरखेडा महानिर्मिती ऊर्जा केंद्र या प्रकाशनगर या कॉलनीत झालेला आहे आणि आपल्या बातमीच्या दृष्टिकोनातून जे अधिकारी देखील या कामाचे की जागृत झाले आणि त्यांनी आपल्या संघटनेमार्फत मुख्य अभियंता यांना जॉब विचारलेला आहे की तुम्हाला वन विभागाची परमिशन होती का. त्यांनी देखील यांच्यावर प्रश्न उत्तर दिले नाही आणि खरं तर वन विभागाला परवानगी दिली तर सचिनजी आठवले जे वन परिषद अधिकारी आहेत सावनेर तालुक्याचे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फांद्या काटण्याची परवानगी दिली होती, पण त्या ठिकाणी 30 ते 40 झाडाचा कत्ल झालेला आहे आणि ते लाकडं देखील तिथून गायब करण्यात आलेलं आहे आणि त्या लाकडाच्या रेकॉर्ड सिक्युरिटी ऑफिसरकडे नाही, सिव्हिल ऑफिसरकडे नाही आणि वन अधिकाऱ्यांकडे देखील याच्यावर रेकॉर्ड नाही. तर या माझी अशी अपेक्षा आहे की या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा जनसामान्य नागरिक जे हे बातमी बघत आहे त्यांना अशी विनंती आहे की आपण निदान या गोष्टी चौकशी करावी की हे लाखो रुपयाचे गेले तरी कुठं आणि या कामामध्ये जो ठेकेदार सक्रिय होता ज्याने जाणून बुजून मोठे लाकडं काढून आपल्या फायद्यासाठी निसर्ग हानी केली आहे त्याच्यावर कारवाई होईल, ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येईल. गणवीरजी, आपण पर्यावरण प्रेमी आहे, आपण नेहमी सर्पमित्र म्हणून या एरियामध्ये काम करतात. आपलं काम एक उत्कृष्ट दर्जाचं आहे. आपल्याला या माध्यमातून आपण एक सुंदर काम करतात. पण मला सांगा की ज्या गेटमधून कॉलनीच्या गेटमधून आपल्याला आतमध्ये येताना सिक्युरिटी विभाग बऱ्याच पूछताछ करतात, विचारणा करतात, पण एवढे मोठे लाकडं 16 तारखेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 16 तारखेला 6 गाड्या लाकडं भरून बाहेर गेल्या. तर हे जिम्मेदार कोण? महाजनकोचे मुख्य अभियंता की सिक्युरिटी? याचे जिम्मेदार महाजनकोचे अभियंताही आहेत आणि सुरक्षा अधिकारी आहेत. कारण की महानिर्मिती ऊर्जा केंद्रामध्ये हजारो व्यक्ती राहतात, त्यात कर्मचारी देखील आहे गव्हर्नमेंटचे आणि अधिकारी देखील आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा जिम्मा जो आहे सुरक्षा अधिकाऱ्यांवर येतो आणि हे सुरक्षा अधिकारी जर अशा प्रकारे घोळ करून त्यांनी अगर रेकॉर्ड ठेवत नसेल तर याची जबाबदार सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षाचे जे रक्षक आहेत जे मुख्य अभियंता ते आहेत. सर, तर तुमचं सरळ हे म्हणणं आहे गणवीर साहेब की यावर मोठा घोळ आहे आणि खूप मोठा रॅकेट आहे या वृक्ष तोडीच्या माध्यमातून कॉलनीच्या या. हो सर, मला असंच वाटते जसं काही तो एक पिक्चर प्रकाशित झाला होता पुष्पराज झुकेंगानी साला, अशा प्रकारे त्यांनी वृक्षाची कटिंग करून त्यांनी लाकडं नाही का स्मगलिंग करून त्यांनी कॉलनीच्या बाहेर नेलेले आहे आणि त्यांची विल्हेवाट लावलेली आहे. पण या प्रकरणामध्ये जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, जे सुरक्षा अधिकारी आहेत यांनी या गोष्टीचा रेकॉर्ड का नाही ठेवला हा नेमका प्रश्न मला पडत आहे आणि याची चौकशी आम्ही पुढे करू. चौकशी करून गणवीर साहेब यावर आमचे नागपूरचे पालकमंत्री महसूल मंत्री यावर आपण निवेदन देणार आहे का? यावर बावनकुळे साहेबांना आपण भेटणार आहे का? हो सर, ह्या विषयावर बावनकुळे साहेबांना भेटणं गरजेचे आहे. कारण की बावनकुळे साहेब आपल्या नागपूरचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री देखील आहेत. अगर त्यांच्या निर्देशनात जर आपण ही गोष्ट आणून नाही दिली तर हे निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम सरासरी आपल्या क्षेत्रात होत राहतील आणि मला असं वाटते की आपल्या माध्यमातून जे वृक्षतोड थांबलेली आहे सगळ्यात मोठी आपली जीत आहे आणि स्थानिक लोकांनी देखील याच्यामध्ये सहकार्य केले हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही महसूल विभाग मंत्री बावनकुळे साहेब यांना देखील रविवारच्या दिवशी निवेदन देण्याकरता